नमस्कार मंडळी, लाईफस्टाईल विथ गार्गी या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत सोया चंक्स मसाला, म्हणजे सोयाबीन मसाला. तर हे असे सोयाबीन घेतलेले आहेत आणि ते आपल्याला आता उकळवून घ्यायचे पाण्यामध्ये. आणि इकडे आता हे पाण्यामध्ये उकळवून झालेले आहेत. आता आपण पुढची 2 कांदे, 2 टोमॅटो, 3-4 लसणाच्या पाकळ्या आणि थोडी कोथिंबीर हे आपल्याला कच्चच वाटून घ्यायचंय. हे आता असं उकळून झाल्यावर ते पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आणि हे 2-3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे. असे 2-3 वेळा स्वच्छ पाण्यातून धुवून घ्यायचे. ह्याची जी भाजी असते ती शरीरासाठी चांगली असते, पौष्टिक. ह्याच्यामध्ये फायबर भरपूर असतं, त्यामुळे सोयाबीनचे जे प्रकार असतात ते खायला हवेत सगळ्यांनी. हे 2 चम्मच आपण घी घेतलंय आणि 2 चमचे तेल असं मिक्स करून घ्यायचंय. आणि 4-5 कढीपत्त्याची पानं, चिमूटभर हिंग, ही जी आपण पेस्ट केलेली मगाशी मी दाखवलं जे साहित्य त्याची ही पेस्ट आहे. हे जे आपण वाटण घेतलंय ते सगळं कच्चं घेतलेलं, त्यामुळे आपल्याला त्याच्या तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं. आणि आता छान असा आपला मसाला भाजून झालेला आहे. असा भाजल्यानंतर असा एकत्र येतो आणि कलर पण चेंज होतो. समजायचं की छान भाजला गेलाय. आणि हे 2 चमचे किती 3 चमचे मालवणी मसाला आहे. तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो मसाला वापरू शकता. आणि 1 चम्मच हळद. आणि आता हा 1 चमचा ओलं खोबरं आहे, ते आम्ही भाजून घेतलेलं आणि त्याचं वाटण करून ठेवलेलं आहे. आणि हे सुकं खोबरं आहे अर्धी वाटी, ते पण भाजून मिक्सरला लावून घेतलेलं आहे. सुक्क झाल्यामुळे पाणी टाकतं आणि जरा सुक्क दिसतंय मसाला म्हणून थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचे. एक ज्यावेळी आपण घेऊच्या ते पाण्यात असतं ना, त्यामुळे ते असं पिळून घ्यायचं, म्हणजे त्यातलं पाणी आपल्याला घ्यायचं नाहीये. आणि थोडेसे त्याचे बारीक पीस करायचे, कारण का ते आणि असे थोडे बारीक करून घ्यायचे, कारण का कधी कधी असे मोठे पीस खायला पण कंटाळा येतो. बारीक असलं की चपाती सोबत भाकरी सोबत छान लागतात, त्यामुळे थोडे बारीक पीस करून घ्यायचे. आणि ते एका साईडला गरम पाणी करत ठेवलंय. कधी आपण मसाला काय करतो जेवण त्यावेळी ते गरम पाणीच त्याच्यामध्ये टाकायचं असतं. आणि आपले मिक्स करून घ्यायचे. असे मिक्स करून घ्यायचे. आणि हे तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा, कारण एकदम जे व्हेजिटेरियन असतात ती लोक चिकन खात नाहीत, त्यामुळे हे जर तुम्ही केलात की सेम चिकन सारखंच लागणार, काहीच फरक नाही चिकन आणि ह्याच्यामध्ये. थोडं टेस्ट मध्ये फरक येईल पण सेमच आहे तसं. तर एकदा नक्की घरी ट्राय करा. आणि आता ह्याच्यामध्ये गरम पाणी मिक्स करतोय, जेवढं आपल्याला हवंय तेवढं गरम पाणी टाकायचंय, कारण आपल्याला ह्याचा सोया चंक्स मसाला करतोय खपखपीत असं. आणि काय शिजवायची असं गरज नाही लागणार आहे, कारण ते सुद्धा आपण आधीच गरम करून घेतलेलं आहे. मसाला पण चांगला भाजलेला आहे. तर आता आपल्याला 5-10 मिनिटासाठी 5-10 मिनिटासाठीच ठेवायचंय गॅसवर. आणि आता मीठ चवीनुसार. पाणी तुम्हाला पाहिजे तेवढं टाकायचं आणि एवढं असं थपथपीत करायचंय.
किती छान दिसतंय बघा. आणि सगळ्यांनी घरी एकदा नक्की ट्राय करा. सोया चंक्स जे व्हेजिटेरियन आहेत त्यांनी तर नक्की करा. एकदा ट्राय करा आणि मला कमेंट्स करून सांगा. आणि आता झाकण ठेवून आपल्याला 5-10 मिनिटासाठी शिजवून घ्यायचंय.